नमस्कार. तुम्ही ऐकत आहात लोककथा आणि संस्कृती. आपल्या इतिहासातील आणि परंपरेतील प्रेरणादायी कथा सांगणारा पॉडकास्ट. आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान खूप मोठं असतं. पण आजची कथा आहे एका अशा शिष्याची ज्याने आपल्या गुरूंना कधीच शिकवताना पाहिलेलं नाही. तरीही तो इतिहासातील सर्वात महान शिष्य ठरला. आज आपण ऐकणार आहोत एकलव्याची अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा. तर चला या कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी वनात राहणाऱ्या एका आदिवासी मुलाचं नाव होतं एकलव्य. त्याचं एकच स्वप्न होतं, जगातील सर्वात महान धनुर्धर बनायचं. एके दिवशी त्यानं ऐकलं की द्रोणाचार्य नावाचे महान गुरु हस्तिनापुरात राजकुमारांना धनुर्विद्या शिकवत आहेत. एकलव्याने ठरवलं, मलाही त्यांच्याकडून शिकायचं आहे. तो दूरवरून चालत जंगल डोंगर पार करत द्रोणाचार्यांकडे पोचला. तो नम्रपणे म्हणाला, गुरुजी, मला तुमचं शिष्य बनायचं आहे. पण द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, मी फक्त राजकुमारांना शिकवतो. हे ऐकून एकलव्याचं मन तुटलं, पण त्याने हार मानली नाही. तो जंगलात परत गेला आणि मातीपासून द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली. तो रोज त्या मूर्तीसमोर उभा राहून म्हणायचा, तुम्हीच माझे गुरु आहात. दिवस गेले, महिने गेले. एकलव्य रोज सराव करत राहिला. एकाग्रता, मेहनत आणि श्रद्धा. हळूहळू तो इतका कुशल झाला की त्याचा बाण लक्ष चुकतच नव्हता. एके दिवशी जंगलात एक कुत्रा भुंकत होता. एकलव्याने बाण सोडले, पण कुत्र्याला इजा न होता त्याच्या तोंडाभोवती बाण बसले. इतकी अचूकता! ही घटना ऐकून द्रोणाचार्य आणि अर्जुन तिथे आले. द्रोणाचार्यांनी विचारलं, तुला हे कोणी शिकवलं? एकलव्य नम्रपणे म्हणाला, गुरुजी, तुम्ही. द्रोणाचार्य म्हणाले, जर मी तुझा गुरु आहे तर मला गुरुदक्षिणा दे. एकलव्य आनंदाने म्हणाला, काय हवं आहे गुरुजी? द्रोणाचार्य म्हणाले, मला तुझा उजवा अंगठा दे. क्षणभर सगळं शांत झालं, पण एकलव्याने अजिबात विचार न करता आपला अंगठा कापून गुरूंच्या चरणी ठेवला. त्याच्या डोळ्यात वेदना होती, पण मनात होती पूर्ण श्रद्धा. त्या दिवसानंतर एकलव्य कधीही पूर्वीसारखा धनुर्धर राहिला नाही. पण तो इतिहासात कायम लक्षात राहिला त्याच्या गुरुभक्तीमुळे. खरी श्रद्धा आणि समर्पण हे यशापेक्षा मोठं असतं मित्रांनो. एकलव्याची कथा आपल्याला एक खूप मोठा धडा देते. यश मिळवणं महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचं आहे आपली श्रद्धा, आपलं समर्पण आणि आपली निष्ठा. एकलव्याने आपले सर्व काही गमावलं, पण त्याने आपल्या गुरूंप्रती असलेली श्रद्धा कधीच सोडली नाही. आणि म्हणूनच तो आजही इतिहासात जिवंत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा